दिसतंय का? दिसतंय का? हॅलो. काय दिसतंय हो तुम्हाला? मावशी. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. बघा, अ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळणवस्ती, केंद्रवाहली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड या शाळेमार्फत आयोजित केलेले जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल या हे क्लास आपण घेणार आहोत. बघा, आमच्या क्लासचे वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये बघता येणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांचा सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. सराव प्रश्नसंच उपलब्ध आहे. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत. पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही घेत आहोत. बघा, तुम्ही बाहेर गेला पुढं तास लागायला ह्याची जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलची तर 5,000 ते 25,000 फी आकारण्यात केली होती. पण आमच्या इथे तुम्हाला फ्री करता येणार आहे हे सगळं. चला, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही टाकलेले टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवारांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये डिलीट झालेले मेसेज सुद्धा तुम्हाला टेलिग्राममध्ये तुम्ही बघू शकता, कारण की टेलिग्राम मधला डाटा कधीच डिलीट होत नाही. चला बघा, मी भाषा विषय घेणार आहे. जवाहर नवोदय विषय भाषा. जवाहर नवोदय उतारे एकूण 200हून अधिक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 200हून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 50हून अधिक ऑनलाईन लेक्चर, अधिक रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला पाहता येणार आहे. चला, गुड मॉर्निंग. मी वैष्णवी सोनवणे आजच्या क्लासमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. चला, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 37. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाचा उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 37 मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200हून अधिक उत्तरांचा अभ्यास करून व 200हून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर. चला, उत्तर क्रमांक 37 तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देते. चला, वाचून घ्या.
बघा उत्तर वाचून झाले असेल तर आय विल रीड, माझा वाचून झाला असेल कमेंट चॅट बॉक्स मध्ये टाका. बघा सृष्टिकांना म्हणते वाचलाय. भोर म्हणते मी वाचलाय. चला दोन वाचून दाखवते. उत्तर क्रमांक 37. आपल्या देशात अनेक प्रकारच्या जत्रा भरतात. जत्रा प्रमुखपणे सणाच्या वेळी भरतात. लहान मुलांना मेळा फार आवडतो. मुले जत्रा पाहायला नेहमी उत्सुक असतात. मनोरंजनासाठी अनेक साधने जत्रेत असतात. सर्कस, झोके, चकऱ्या, जादूगाराचे खेळ इत्यादींनी लोकांचे खूप मनोरंजन होते. लहान मुलांना झुले चक्री यात बसायला फार आवडते. चाट खेळणाऱ्याच्या दुकानाशिवाय जत्रेत हस्तशिल्प, कपडे, भांडी इत्यादी वेगवेगळ्या सामानांची दुकाने लागतात. त्यात लोक आपापल्या आवडीच्या वस्तू खरेदी करतात. तेथे सर्वजण आनंदात दिसतात. लोक बरेच दिवस जत्रेची आठवण काढत राहतात. चला मी उत्तर वाचलं आहे. चला ह्या उत्तरावरील प्रश्न बघा. 37 उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, सणाच्या वेळी भरतात. पर्याय ए बाजार, पर्याय बी जादूगाराचे खेळ, पर्याय सी जत्रा, पर्याय डी दुकाने. चला याचे उत्तर टाका. बघा उत्तर टाकताना प्रश्न क्रमांक व तिचा पर्याय टाका, म्हणजे मला सुद्धा कळेल तुम्ही तुझ्या प्रश्नाचं उत्तर टाकत आहात. बघा यशस्वीने सी उत्तर दिलंय. सृष्टिगंधा सी उत्तर देते. किशोर सी उत्तर देते ते. खाडे सी उत्तर देते ते. प्रशांत सी उत्तर देतोय. कृष्णा सी उत्तर देतोय. चला उत्तर टाका. ओम, आसावरी, भागवत. बघा गोरेशी उत्तर देते. चला बघा प्रश्न पहिला, सणाच्या वेळी भरते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बघा इथं आपल्याला 1 नंबरची सोय दिली. जत्रा प्रमुखपणे सणाच्या वेळीच भरतात. बघा ज्यांनी सी उत्तर दिले त्यांचं खूप 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 अभिनंदन. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. आपल्या प्रश्न दुसरा, लहान मुलांना कशात बसायला आवडते. पर्याय ए झुले चक्री, पर्याय बी दुकानात, पर्याय सी जत्रात, पर्याय डी यांपैकी नाही. चला सृष्टिगंधा ए उत्तर देते. यशस्वी ए उत्तर देते. प्रशांत ए उत्तर देतोय. चला मोहन खाडे ए उत्तर देते. विद्यार्थी किशोर ए उत्तर देते. चला बघा लहान मुलांना कशात बसायला आवडते. बघा आपले हे दिलेले आहे वरून चौथ्या रांगेत की लहान मुलांना झुले चक्री यात बसायला फार आवडते. ज्यांनी उत्तर टाकलं त्यांचं खूप खूप सर्वांचं अभिनंदन. कृष्णा ए उत्तर देतोय. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. चला प्रश्न तिसरा, लोक बरेच दिवस आठवण काढत राहतात. पर्याय ए बाजाराची, पर्याय बी सणाची, पर्याय सी जत्राची, पर्याय डी यांपैकी नाही. चला कमेंट चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. यशस्वी सी उत्तर देते. कृष्णा बी उत्तर देतोय. सृष्टिगंधा सी उत्तर देते. प्रशांत सी उत्तर देतोय. विद्यार्थी किशोर सी उत्तर देते.
मोहन खाडे सी उत्तर देत ते. कृष्णा, बघा कृष्णाने उत्तर बदललं, त्यांनी सी उत्तर टाकले परत. बघा याचं उत्तर शेवटच्या चोळीत आहे. बघा प्रश्न तिसरा, लोक बरेच दिवस आठवण काढत राहतात. बघा हे दिलेलं आहे, लोक बरेच दिवस जत्रेची आठवण काढत राहतात. ज्यांनी ज्यांनी पर्याय क्रमांक सी टाकला त्यांचं खूप खूप अभिनंदन. बघा असाच प्रतिसाद आम्हाला तुमचा राहू द्या. प्रश्न क्रमांक चौथा, उत्तरात हर्ष, तोष या अर्थाने आलेला शब्द कोणता? पर्याय ए जत्रा, पर्याय बी हस्तशिल्प, पर्याय सी आनंद, पर्याय डी वरील सर्वच. बघा यशस्वी सी उत्तर देते, संदीप गोरे सी उत्तर देते, सृष्टी गंडा सी उत्तर देते, मोहन खाडे सी उत्तर देते, प्रशांत सी उत्तर देतोय, विद्यार्थी किशोर सी उत्तर देते. चला बघा हर्ष, तोष उत्तरात आलेला शब्द हा. ज्यांनी ज्यांनी पर्याय प्रश्न चौथा, उत्तरात हर्ष, तोष या अर्थाने आलेला शब्द कोणता? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ज्यांनी ज्यांनी सी उत्तर टाकले त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. जादूचे खेळ करणार, प्रश्न पाचवा, जादूचे खेळ करणारा. पर्याय ए जत्रा, पर्याय बी करमणूक, पर्याय सी मनोरंजन, पर्याय डी जादूगर. बघा कृष्णांचं ते सी उत्तर टाकलंय, खूप खूप अभिनंदन कृष्णा. यशस्वी, बघा यशस्वी डी उत्तर देते, संदीप गोरे सी उत्तर देते, कृष्णा डी उत्तर देतोय, प्रशांत सी उत्तर देतोय, सृष्टी गंडा डी उत्तर देते, मोहन खाडे डी उत्तर देते, विद्यार्थी किशोर डी उत्तर देते, ज्ञानेश्वर चौरे सी डी उत्तर देते. बघा ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न पाचवा, जादूचे खेळ करणारा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मनोरंजन. बघा या प्रश्नात तुम्ही उत्तर नीट वाचलं नव्हतं का? बघा या प्रश्न सगळ्यांचा घोळ झाला. हे बघा आपल्याला हे दिलतं जादूगर. हे बघा मनोरंजनासाठी अनेक साधने जत्रेत असतात, सर्कस, झोके, चक्र्या, जादूगाराचे खेळ. आपल्याला जादूचे खेळ म्हणजे जादूगाराचेच खेळ दिले, मग आपल्याला ते मनोरंजनच आहे. बघा मनोरंजनासाठी या प्रश्नात खूप जणांचं चुकलेलं आहे, फक्त संदीप गोरे सगळ्यांचं चुकलेलं आहे. चला चला धन्यवाद. 37 सूत्र संपलेला आहे. चला आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही टाकलेले तुम्हाला मेसेजेस दिसत जातील. आमच्या यूट्यूबला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, म्हणजे तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा, त्यांना सुद्धा त्याचा लाभ, सुवर्ण संधीचा लाभ घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपला डिलीट झालेले मेसेज सुद्धा बघता येतील. चला पुढचं उत्तर तुमच्यासाठी. प्रशांत इमोजी टाकू नको.
ओपन होईल. हॅलो अहो दुसरं ओपन होईल पप्पा. हां दाबते पण काहीच होईना चालला नाही कीबोर्ड. हो मी ह्याची बसलेलं आहे का? दोन मिनिटाचं कोणती काढली नाही ना. पप्पा ते पांढऱ्याचं लॅपटॉपला लागले. तिथं नाही कुठंच. हा माऊस चालू ते. अहो कीबोर्ड सगळं दोन मिनिटं. हा काय करू म्हणला? दाबेल एस्केप वर. तुमच्याकडे काय दिसतं दाखवा मला. दाबलंय. ते पहिली वेळ कॅन्सल करू का मग? आलं का? बरं कशाला? सुरती सुटायला कॅन्सल करू का? हा प्रश्न काय दिसतोय? झाली पण ती ब्लॅक दिसते. हा दिसतंय. हा केली. केली ना दिसते ना. नमस्कार. थोडं नेटवर्क एरियामध्ये थोडा प्रॉब्लेम बद्दल मी क्षमस्व. बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळमस्ती केंद्र वाहतूक तालुका पाटोदा जिल्हा बीड या शाळेमार्फत आयोजित केलेले क्लासेस जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल या क्लासेसचे वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड यूज मध्ये बघता येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. सराव प्रश्नसंच सुद्धा उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध आहेत. पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी मी पर्यंत फी आकारण्यात येईल जाते. परंतु आमच्या या क्लासेसच्या मार्फत बघण्यात येणार आहेत. बघा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा म्हणजे आम्ही टाकलेलं ऑनलाईन टेस्ट तुम्हाला सोडवता येईल. आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.